पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात पत्रकारांवर मुजोर पोलिसांची दादागिरी। पत्रकारांना धक्काबुक्की करत काढलं बाहेर। माध्यमांनी केला मुजोर पोलीस कर्मचाऱ्यांचा तीव्र निषेध। जालन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कार्यक्रमात व्हिडिओ घेणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की करत बाहेर काढलंय। राष्ट्रध्वजाला मानवंदना व परेड कव्हरेज करत असताना पत्रकारांना व्हिडिओ चित्रीकरणापासून रोखत काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट धक्काबुक्की केली। या प्रकारामुळे पत्रकारांचा सार्वजनिकरित्या अपमान झाल्याने माध्यम क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात आलाय। जिल्ह्यात गांजा, दारू, वाळू, मटका, गुटखा यासारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असताना आणि खून, दरोडे, मारामाऱ्या वाढलेल्या असताना कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलेले पोलीस प्रशासन पत्रकारांवरच दादागिरी करत असल्याचं बघायला मिळालं। जिल्ह्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून पत्रकारांवर दादागिरी करणाऱ्या पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय। प्रजासत्ताक दिनाचं आज आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या पालकमंत्र्यांच्या प्रोग्रामचं शूट करत होते। पालकमंत्री ज्या पद्धतीने आता आपल्याकडे परेड निरीक्षण करायला आल्या, परेड निरीक्षण चालू असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथे गेल्यानंतर या जालन्याच्या पोलिसांनी कुठेतरी संयम राखला पाहिजे होता, परंतु संयम न राखता पोलिसांनी त्या आमच्या कर्मचारी आमच्या पूर्ण मीडियातील पत्रकारांना धक्काबुक्की केली। धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांचं संरक्षण तर व्हायचं दूरच राहिलं, परंतु पत्रकारावर जर पोलीस प्रशासनाचा अशा पद्धतीने अन्याय करू लागलं तर याला कुठेतरी वाचा फोडावी लागेल। म्हणून आमचं पालकमंत्री महोदयांना एक आव्हान आहे की जर जालन्यामध्ये दर दिवसाला दिवसाढवळ्या खून होतात, मग या खुन्यामागचा कोण आका आहे त्याला शोधण्याचं सोडून दिलं जातं आणि पत्रकारांवर अशा पद्धतीने दादागिरी करण्यापेक्षा त्यांनी हे जे काय गुंडागर्दी चालू आहे गावामध्ये ती बंद केली पाहिजे। गावामध्ये जे वातावरण खराब केलं जात आहे त्या वातावरणाला कुठेतरी आळा बसवला पाहिजे। हे सोडून उठसूट पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असाल तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। भरत मानकर।